प्रभाग क्रमांक 18 मधील कापड बाजार भोपी निवास परिसरात गेल्या जवळपास वर्षभरापासून साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांचे जीवन अक्षरशः असह्य झाले होते। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत होता। अखेर नगरसेविका स्नेहल ढमाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनाला जाग आली आणि परिसरातील कचरा, भंगार व अनधिकृत हातगाड्या हटवण्याची मोहीम राबवण्यात आली। दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या या भागात अस्वच्छता, दुर्गंधी आणि साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला होता। कर्मचाऱ्यांच्या ढिगाऱ्यांमध्ये साप, विंचू आणि इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले होते। लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा परिसर धोकादायक बनला होता। स्थानिक नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत प्रभाग क्रमांक 18 नगरसेवक स्नेहल ढमाले पाटील यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठपुरावा केला। प्रशासनावर दबाव निर्माण करत तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी केली। त्यानंतर महापालिकेने अखेर यंत्रणा हलवून संपूर्ण परिसरातील कचरा उचलण्यास सुरुवात केली। या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेविका स्नेहल ढमाले पाटील यांचे मनापासून आभार मानले। वर्षभर दुर्लक्षित राहिलेला प्रश्न अखेर मार्गी लागला। लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन तत्परतेने काम करणाऱ्या नगरसेविका स्नेहल ढमाले पाटील यांच्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला अशी भावना अनेक रहिवाशांनी व्यक्त केली आहे। मात्र या कारवाईनंतर परिसरातील काही मोडकळीस आलेल्या इमारती आणि पडकी घरे अद्याप धोकादायक अवस्थेत असल्याचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला आहे। अशा बांधकामांचे तातडीने सर्वेक्षण करून संबंधित मालकांना नोटिसा बजावाव्यात, तसेच आवश्यक असल्यास पाडकामाची कारवाई करण्यात यावी अशी मागणीही पुढे आली आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की केवळ एकदा स्वच्छता करून प्रश्न संपणार नाही, तर भविष्यात पुन्हा कचऱ्याचे ढीग साचू नयेत यासाठी नियमित साफसफाई, प्रभावी देखरेख, सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण हटवणे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे। प्रभाग क्रमांक 18 मधील कापड बाजार भोपी निवास परिसरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर नगरसेविका स्नेहल ढमाले पाटील यांनी दाखवलेल्या कार्यतत्परता आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे प्रशासनाला कारवाई करावी लागली। यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।